नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुलांनी किती अर्ज भरले मित्रांनो, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आज मित्रांनो 22 मार्च 2024 पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले मित्रांनो, हेच आपण बघणार आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, फॉर्मची संख्या जी आहे मित्रांनो, हे मिनिटांनी किंवा घंट्या आहे मित्रांनो वाढत आहे. तर तुम्ही यापेक्षा जास्तच धरून चला, जास्त थोडेसे म्हणजे 100-200 प्लस जरी धरून चढले तरी मित्रांनो काही हरकत नाही. कारण की सीपी मुंबईला मित्रांनो या ठिकाणी मिनिटांनी जे आहे मित्रांनो 50-100 अशा प्रकारे मित्रांनो फॉर्म वाढत आहे. ठीक आहे. आणि घंट्यानी सुद्धा सीपी मुंबईला जास्त फॉर्म जे आहे त्या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे मिनिटांनी आणि घंट्याने. कारण की त्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आणि सर्व ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणीच भरतं. कारण की कॅटेगरीनुसार जागा सर्वात जास्त सीपी मुंबई या ठिकाणीच आहे. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी जास्त जागा असते त्या ठिकाणी जास्त मित्रांनो फॉर्म येते आणि सर्वात जास्त फॉर्म सुद्धा सीपी मुंबईलाच येणार आहे यावर्षी. ठीक आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, SRPF नवी मुंबई आहे. तर SRPF नवी मुंबई या ठिकाणी 3600 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 8 मुंबई आहे. तर या ठिकाणी जवळपास 8400 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्यानंतर SP सातारा आहे. तर SP सातारा या ठिकाणी 1300 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 12 हिंगोली, तर या ठिकाणी जवळपास 3600 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी 65,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले आहे. तर जास्त सुद्धा तुम्ही या ठिकाणी धरू शकता, कारण की मिनिटांनी या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. तर या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही 68,000 प्लस जरी धरलं तर काही हरकत नाही. कारण की आजची जी फॉर्मची संख्या हे 68,000च्या वरच CP मुंबईची असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नागपूर आहे. तर नागपूरमध्ये तुम्ही बघू शकता 13,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी नागपूरमध्ये अर्ज आले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृह या ठिकाणी 14,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे. तर या ठिकाणी 8,300 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. आणि SRPF अमरावती आहे ना मित्रांनो, SRPF अमरावती या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. 7,000 प्लस मी यामध्ये लिहिलं नाही, थोडी आठवण नसल्यामुळे. तर SRPF अमरावती या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर नागपूर कारागृह या ठिकाणी 5,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अकोला पोलीस आहे. तर अकोला पोलीसमध्ये 3,400 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे. तर अहमदनगर या ठिकाणी जवळपास 600 प्लस आतापर्यंत अर्ज आले. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे. तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP पुणे आहे सिटी, तर या ठिकाणी 2,900 प्लस आतापर्यंत अर्ज आले. त्यानंतर SRPF BC कॅम्प गोंदी आहे. तर या ठिकाणी जवळपास 1,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा SRPF हिंगोली आहे. तर SRPF हिंगोली या ठिकाणी 3,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा CP मुंबई ड्रायव्हर, तर या ठिकाणी जवळपास 11,000 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. तर एवढे आतापर्यंत जे आहे मित्रांनो अर्ज आले आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता 22 मार्च 2024 पर्यंत. तर या जिल्ह्यामध्ये एवढे जे अर्ज आलेले आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अंदाज बसणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म आले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले आहे, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरण्यात एक मदत होणार आहे. की तुमचं जर समजा प्रॅक्टिस वगैरे नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी भरताना ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी, आणि तुमची प्रॅक्टिस वगैरे असेल चांगली 40च्या वरचं जर फिजिकल असेल तर तुम्ही जवळपास या ठिकाणी फॉर्म भरता तुमच्या जिल्ह्याच्या जवळपासच मित्रांनो भरसान. ठीक आहे. कारण की त्या ठिकाणी जास्त चान्सेस असते. ठीक आहे. कारण की कटऑफसुद्धा थोडं जास्त जात असतो ज्या ठिकाणी जागा कमी असल्या त्या ठिकाणी. तर पहा मित्रांनो, आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये एवढे अर्ज आलेले आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर याच्यासाठी तर थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.